आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अमोल तारेजी, नमस्कार. जे मागच्या काही वर्षांपासून या सेक्टरमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. बेसिकली शासकीय संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्याशी रिलेटेड ते बरेच कामं करतायत आणि त्यातले प्रोजेक्ट्सही बरेच करतायत. सो त्यांचा हा आजवरचा अनुभवांचा प्रवास कसा होता, कुठले कुठले प्रोजेक्ट्स केलेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर सविस्तर गप्पा मारणार आहोत. सो गप्पांना आधी इथनं सुरुवात करूया, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली हा. होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि येस. सिव्हिल इंजिनिअरिंग या हा. फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं? येस. माझी शाळा गांधी विद्यालय कृषी सारथी होती, जी की आपल्या इथे परभणीमध्येच आहे. आणि माझं कॉलेज श्री शिवाजी कॉलेज. मी फक्त पॉलिटेक्निक केले. माझं म्हणजे टार्गेटच एवढं होतं की पहिले वडील कॉन्ट्रॅक्टर होते, तर त्यामुळं मग मला पण तर काय करायचं, तर तू डिप्लोमा कर. ठीक आहे. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हापासून साईटवरती जायचो पप्पांसोबत, याच्यासोबत म्हणजे साईटवरची जी मुलं वगैरे असतात त्यांच्यासोबत चक्कर मारायचो. तर घरच्यांचं म्हणणं होतं की जात जा मग, ठीक आहे, तू काय कर, मला म्हणजे असं काय पुढं कंटिन्यू करायचं काय पॉलिटेक्निक कर सिव्हिल मध्ये, म्हणजे तुला पण लक्षात येईल थोडंफार. मी सिव्हिल मध्ये पॉली केलं आणि नंतर लगेच इकडे झालो कंस्ट्रक्शन. पण मग जेव्हा वडील या फील्डमध्ये असतात तेव्हा दडपण येतं का त्याचा फायदा होतो? नाही, त्याचा खूप सारा फायदा होतो, खूप सारा बेनिफिट भेटतं. जेव्हा की नवीन आमचे मित्र आहेत आता भरपूर, त्यांना एखाद्या अधिकाऱ्याकडे जायचं तर स्वतःची ओळख करून द्यावं लागते. मला ते तेवढं सोपं झालं, म्हणजे की जे वडिलांचं नाव होतं त्या नावावरती मी पुढे पुढे चलत राहिलो. आणि मग एक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात आणखीन एक टप्पा महत्वाचा असतो, ते म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःची पहिली वैयक्तिक प्रोजेक्ट, पहिली साईट. तर तो अनुभव कसा होता? तर मला एक नवीन साईट दिली होती पहिली स्वतःची, ज्यात की क्वार्टर्स, अधिकाऱ्यांचे जे क्वार्टर असतात त्याचं रिपेअरिंग होतं. तर सगळे जे आमच्या ऑफिसचे होते, 3रा-4था वर्ग, क्लास 2, 3, 4 याचे शिवाजीनगरला इथंच आपल्या इथं क्वार्टर आहेत. तर त्याचं मला काम दिलं होतं वडिलांनी की तू हे कर, तुला सगळ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी पण होतील आणि त्यांचं म्हणजे लक्षात पण नाही येईल त्याला तू. मग मी तिथं चालू केलं. चालू केल्यानंतर असं एवढं म्हणजे काम जास्ती होतं ते, असं कुठेतरी त्यांच्या घरामध्ये एकाच भिंतीला कलर करायचा आहे किंवा त्यांच्या किचनच्याच काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं म्हणजे छोटे छोटे काम होते. त्यामध्ये मी खूप परेशान झालो. मग मी घरी म्हणत होतो की बाबा मला नको, हे मला दडपण यायला थोडंसं नको. मग घरचे म्हणले ठीक आहे, नवीन आहे तू म्हणून तुला तसं वाटलं. नंतर मग साईटवरती, मोठ्या साईटवरती पण रोडच्या वगैरे जात राहिलो यांच्यासोबत, सर्वांसोबत, जे काही मुलं वगैरे आहेत आपल्या साईटवरती त्यांच्यासोबत. हळूहळू मग काय आता काही प्रॉब्लेम नाही, सवय झाली. तर त्याच्यानंतर मी एक इथे ब्रिज बनवला मानवत तालुक्यामध्ये, कोथाळा म्हणून गाव आहे, तिथे एक ब्रिज बनवला. आता एक नवीन साईट चालू केली आहे ब्रिजची. ते ब्रिज माझा एक 7-7 मीटरचे 5 स्पॅन होते त्याला. आता पण दुसरा आहे त्याला पण 4 स्पॅन आहेत 7-7 मीटरचे. ते हदगावला चालू आहे. तर आता ते पण मी स्पेशलच आहे. आता वडील बिल्डिंग सांभाळतात, म्हणजे बिल्डिंग घेतात अशी मोठी कोणती पण, ते त्यांचं करतात. मी रोड आणि ब्रिजेसचं काम तुम्ही करता, म्हणजे त्यांचाच पाठीमागे असतात, पण आपण करायचं. ते फील्डवरती येत नाहीत आता जास्त. बरोबर, माझ्या फील्ड. बरोबर. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, आता तुम्ही हे रोड ब्रिजेसची कामं करताय, जास्त ग्रामीण भागात जाऊन सुद्धा बरेच प्रोजेक्ट करावे लागत असतील तुम्हाला. तर अशा वेळेला अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? म्हणजे तसं बाकी काय प्रॉब्लेम नाही त्यांचा, फक्त काय की आपल्या साईटवरती ज्यावेळेस काम करतात ते, त्यावेळेस काय त्यांना म्हणजे असं विजा पोहोचू नये याची रिक्स आहे ना थोडी, आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याची थोडी. तर ते होतं, म्हणजे जसं जसं समोर जात होतं आपण तसं तसं ते काहीतरी पर्याय निघतो त्याच्यावरती. बरोबर, जेवढं होईल तेवढं आपण सेफ्टी बघतो. आता आपले ब्रिज काय एवढे मोठे नसते, त्यामुळं छोटी छोटी सेफ्टी आपल्याला चालते. म्हणजे छोटी जरी सेफ्टी असेल तर ते ठीक आहे. तर जास्ती आपली खूप झाली तर हाईट असते एक 7 मीटर किंवा 14 मीटर, त्याच्याच आधीमध्ये असते, त्याच्यापेक्षा वरती नाही. तर त्यामुळे ते होतं शूट. एका साईडवरती माझ्या पडला होता एक माझा लेबर वरतून. तर तेव्हा थोडंसं वाटलं होतं. तर त्यानंतर आम्ही त्यांना जे जे बाहेरच्या साईडनी काम करतात त्याला बेल्ट दिले होते, बेल्ट वापरूनच काम करा. तर असं होऊ शकतं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा फार महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर त्या प्लॅनचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं त्या प्लॅनवर काम करता? आम्ही तर पहिले, आम्हाला जे डेप्टी असतात ऑफिशियल असल्यामुळं, तर ते आम्हाला पहिले समजावून सांगतात. फक्त कधी कधी काय होतंय की तिथं जागेवरती एखादी गोष्ट अत्यावश्यक असते, ती गोष्ट आपल्या प्लॅन मध्ये नसते.
तर ते एक व्हायला पाहिजे की पहिले त्या जागेवरती त्यांनी सर्वे केलेला असतो, पण नंतर तिच्यामध्ये काहीतरी ऍड करावं लागतं. तर ते ऍड करायला थोडा टाइम जातो, थोडा प्रॉब्लेम येतो. ती गोष्ट लवकर ऍड करू शकत नाही. दुसरं, तुम्ही शासकीय संस्थांसाठी किंवा स्थानिक स्वराज्यासाठी काम करताय, तर ते कुठल्या कुठल्या प्रकारची कामं तुम्ही आतापर्यंत केलीत? काही नावं सांगता येतील का? म्हणजे स्कीमची नावं का? हा, स्कीमची नावं. हा, तर आपली जिल्हा नियोजनची एक मीटिंग असते, त्यामध्ये डीपीडीसी म्हणून असं एक आमचं स्कीम आहे, म्हणजे ते गव्हर्नमेंटची. तर तिच्यामध्ये जिल्ह्यातले सर्व काही काम येतात पालकमंत्र्याच्या याच्यामध्ये, आणि आमदाराच्या याच्यामध्ये त्याचा स्थानिक निधी, MLA स्थानिक निधी. पुन्हा आणखी डायरेक्ट 25-15 म्हणजे जे मंत्रालयातून सुशोभीकरण म्हणून येतो. पुन्हा आणखी आपलं याच्यामध्ये पण येतं, 82 मध्ये पण भरपूर हे येतं, ज्यामध्ये की नाबार्ड, त्याला बँक कोणती आहे ती डिपॉझिट करते, पैसे हे करते, ती आहे. पुन्हा आणखी असं म्हणजे आहेत, भरपूर आहेत, 04 वगैरे, 03 असे बरेच स्कीमचे नाव आहेत. बरोबर. दुसरा आता एक प्रश्न पुढचा एक वेगळा आहे असा, ते म्हणजे तुम्ही स्वतः यंग आहात आणि इंजिनियर पण आहात आणि अशा शासकीय संस्थांच्या प्रोजेक्टवर पण काम करताय, म्हणजे विकासाचा इनडायरेक्टली तुम्ही काम करताय म्हणून. तर परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं, तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे, जर परभणीला आपल्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर? कुठली अशी क्षेत्र आहेत, सेक्टर आहेत ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे? लाईट फर्स्ट. कारण कोणतीही कंपनी यायची तर तिला पहिले एक्सप्रेस लाईट लागते. त्यांना एवढे स्टाफ असतो मोठा, एवढं हे असतं, त्यांना लाईट म्हणजे 24 तास उपलब्ध भेटावी. दुसरी गोष्ट पाणी, आणि त्यांना म्हणजे असं इतर त्रास होऊ नये कोणत्या गोष्टींचा, छोट्या मोठ्या गोष्टींचा. आता बरेच काय असते तर सार्वजनिक म्हणजे असे लोक बिक किंवा त्या कोणते मंडळ वगैरे, या गोष्टी जर सांभाळल्या तर बऱ्याच कंपनी येऊ शकतात समजा कुठं. आणि रोड महत्वाचं आहे. पण मग हे सगळे करताना शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही लाईट, पाणी, रस्ते म्हणाला, तर यामध्ये शासनानं काय पावलं उचलली पाहिजे जेणेकरून या सुविधा लवकरात लवकर परभणीमध्ये? बस की कोणती कंपनी आहे समजा, तिची तुम्ही आज जसं तुम्ही मला विचारताय तसं त्यांना कधीतरी विचारा, कधीतरी 1-4 कंपन्या बोलवा, त्यांना विचारा की बाबा तुम्हाला कोणत्या गोष्टींच्या अडचणी येतात, कोणत्या गोष्टींचे प्रॉब्लेम येतात, तर ते होईल, त्याचा फायदाच होईल. आता जसं की ताजं उदाहरण ते परळीचं चालू आहे, ते पण कॉन्ट्रॅक्टरच होता आमचा एक कोणता तरी, ते याचं काम करत होता, ते हे पवन चक्की बसवत होता, तिथं काहीतरी विषय झाला. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या की थोड्या प्रॉब्लेम आणतात कॉन्ट्रॅक्टर. पण आपण लोकल आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही, पण जेव्हा मी महाराष्ट्राच्या बाहेर जाईल किंवा कुठेतरी जाईल काम करेल, तेव्हा मला पण प्रॉब्लेम येईल असं, किंवा मला ते फेस करावं लागेल, काहीतरी एखादी गोष्ट येईल. दुसरं, आता या सेक्टरमध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, पुढचे तुम्ही तरुण आहातच ऑफकोर्स, पण जे ज्युनियर्स येतात आता तुमच्या बरोबर, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? काही नाही, थोडस याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की लक्ष जास्ती द्यावं लागतं. लवकरात लवकर आपल्याला भेटत नाही म्हणजे अशी कोणती गोष्ट, थोडं जास्ती लक्ष द्यावं लागतं. थोडा टाइम दिला की सगळं काही रिलॅक्स होतं. भरपूर मोठा स्कोप आहे, असं काही नाही की मला कॉम्पिटिशन येतोय किंवा असं काही. भरपूर मोठा स्कोप आहे, भरपूर काम आहेत, भरपूर सगळ्या गोष्टी येतात. थोडासा टाइम द्यावा लागतो, थोडा लेट होते म्हणजे एकदा तुम्ही जसं स्टार्ट झाले की मग भरपूर स्टार्ट होतात. दुसरं, असं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो करताना एक वेगळं आनंद होता, समाधान होतं, काहीतरी वेगळं केलंय आपण या प्रोजेक्टमध्ये, असा एखादा प्रोजेक्ट? तेच की मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम केलं होतं, त्यामध्ये मग मी पहिले तिथे गेलो. मला पहिले तर पूर्ण बिल्डिंगला कलर होता, त्यानंतर तिथलच्या फरशी वगैरे होती मला, आणि काही त्यांना गाड्या बिड्या लावायला पार्किंगसाठी बनवायचं होतं, जे की असं स्लॅब ब्लेब टाकून हे करून. तर मी पहिले तिथे गेलो, तिथलच्या काही जणांचं आम्हाला सांगण्यात आलं की मला किचन ओट्यावरती कामच करता येत नाही, किंवा आमच्या टॉयलेटमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्यावेळेस मी आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांना बोललो, सर म्हणलं तिथं असं आहे, मला दुसरंच काम करायला लावले ते. मग त्यांनी एक मला त्यांच्या पॉवरनं एक लेटर दिलं, ठीक आहे म्हणले, तुला जे काम करायचे ते कर, मी तुला ते हे करतो, ऍडजस्टमेंट करून देतो सगळी काही. त्यांना पॉवर असते, त्यांच्या पॉवर मध्ये ते करू शकतात. तर मग त्यांना जे जे आवश्यक आहे ते मी पूर्ण केलं. त्यावेळेस ते पण म्हणजे आनंदी होते की ठीक आहे बाबा, आम्हाला ते पार्किंगची एवढी आवश्यकता नव्हती पण ही गोष्ट आवश्यक होती, ती तुम्ही केली. तर त्यावेळेस छान वाटलं. आणि ते माझे ऑफिसवाले असल्यामुळे पुन्हा त्यांच्यासोबत माझे संबंध भरपूर होते. हा, म्हणजे असं नाही की आपल्याला एखाद्या जागेवरती जायचं, काम करायचं आणि साईडला निघून जायचं, असं काही नव्हतं. ते नंतर मला भेटणारच होते, ओळखीचेच होते. बरोबर. दुसरं, आता कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे, तर तुम्ही स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण म्हणजे आम्हाला काय होतंय
की आमचे जेई डेप्टी, ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर हे दोघ जण आम्हाला हे करतात की कधी जर आम्हाला वाटलं बी की बाबा आम्हाला आयकॉन वापरायचंय किंवा आम्हाला दुसरा कोणता ब्रँड वापरायचा आहे, पण तिथं त्यांनी जर सांगितलं मला की बाबा तू आज इथे हे वापर, हेच यूज कर, तर ते ऐकावं लागतं त्यांचं. तर आम्ही त्यांना फक्त एवढं समजून सांगू शकतो की सर याच्या बी टेस्ट चेक करा तुम्ही, त्याच्यापेक्षा काहीतरी छानच आहे किंवा काहीतरी आहे आपल्याला बेनिफिट यातून. तर ते त्यावेळेस समजा हे होतं. पण जेवढं होईल तेवढं गव्हर्नमेंट प्रोजेक्टला प्रत्येक गव्हर्नमेंट अधिकारी पहिले जे सांगाल तेच आम्ही हे करतो. बरोबर. दुसरा आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कधी आजपर्यंत, आणि तुमचा अनुभव कसा होता प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? आयकॉन स्टील वापरलंय, स्टील छान आहे. कारण माझला आमच्यापेक्षा आमचे मिस्त्री वगैरे जे आहेत ते सांगतात, ते त्यांना युज करताना ज्यावेळेस ते बार बनवतात, ते रिंग बनवतात किंवा ते कट करतात, त्यावेळेस त्यांना जे अनुभव आहे की ठीक आहे म्हणे, सॉफ्ट आहे, व्यवस्थित आहे, पुन्हा आणखी याची हे पण छान आहे की रिंग बिंग बनवली की असं इथून आपण कट करतोय तर तिथेच होतं किंवा तिथे आपण क्रॉस करतोय बरोबर तेच होतं. काही स्टील थोडं असं हे होतं ना, बेंड होतं दुसरीकडे, हे असं काही नाही असं सांगतात. म्हणजे आपल्यापेक्षा जास्ती ते आपल्याला कळवतात, सांगतात. बरोबर. सो हे होते यंग इंजिनियर अमोल तारेजी, आणि त्यांनी जसं त्यांचा अनुभव तर सांगितलाच, त्याचप्रमाणे या क्षेत्रात जे नवीन इंजिनियर्स आहेत, ज्युनियर इंजिनियर्स, त्यांनाही सांगितलं की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, अर्थात पेशन्स असावा लागतो. पेशन्स आला तर तुमच्याकडे पण त्या सगळ्या गोष्टी येतील आणि तुम्ही सुद्धा या क्षेत्रात असेच यशस्वी होऊ शकाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.